नमस्कार. मी आज बनवते आहे महाराष्ट्रीयन स्टाईल कोबीचा काळा मसाला. त्यासाठी मी फुलकोबीचे काप करून घेतले. गरम झालेल्या उकळलेल्या पाण्यामध्ये ते काप सोडले. मग त्यात थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि हे उकळून घेतलं. मग एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अख्खी धने टाकली. त्यांना छान फ्राय करून घेतलं. मग थोडीशी फुटाणे टाकले. फुटाणे बाजूला करून त्यात थोडीशी तीळ घातली. तीळ फ्राय होत आली की त्यात थोडीशी खसखस टाकली, मिरची टाकली आणि खोबरं टाकलं. मग हा मसाला छान परतवून घेतला आणि मस्त प्रकारे याचं वाटण तयार करून घेतलं. पण या वाटणाला थोडं पाणी घालणं महत्त्वाचं आहे, कारण की मसाला एकजीव होणं महत्त्वाचं आहे. मग मी तो मसाला बाजूला ठेवला. त्याच पॅनमध्ये तेल गरम करून त्यात थोडासा कांदा आणि लसूण टाकलं. त्याला छान काळसर होईपर्यंत भाजून घेतलं. मग या मसाल्याचंही आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकणं महत्त्वाचं आहे बरं. मग तेल गरम करून त्यात जिरे तडतडले तोपर्यंत हा आत्ता बारीक केलेला मसाला आपण या तेलात सोडणार आहोत. हा मसाला छान परतवून घ्यायचा, कारण की कांदा कच्चा राहायला नको. हा मसाला परतल्यानंतर आधी केलेलं वाटणही आपण यात टाकणार आहोत. मग थोडंसं पाणी टाकलं, कारण मसाला खाली लागू नये म्हणून. मग हा मसाला परतल्यानंतर त्यात 2 चमचे तिखट, 2 चमचे घरचा मसाला, थोडासा धने पावडर, थोडीशी हळद आणि मीठ टाकलं. मग हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हा मसाला छान परतू दिला. काळ्या मसाल्याची भाजी करताना हा मसाला छान परतवू देणं महत्त्वाचं असतं, कारण हा मसाला जर कच्चा राहिला तर भाजीची चव व्यवस्थित लागत नाही. मग हा मसाला परतल्यानंतर यात उकळलेला कोबी टाकला. हे एकत्र करून घेतलं आणि त्यात आपल्या अंदाजानुसार पाणी सोडलं. आता याला एकदम मध्यम आचेवरती उकळी येऊपर्यंत ही भाजी आपल्याला छान करून घ्यायची आहे. त्याला तरी सुटली की त्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी तुम्ही छान एन्जॉय करू शकता. एकदा नक्की प्रयत्न करून बघा, खूपच सुंदर लागते.